मागच्या वर्षी आपण मराठवाड्यामध्ये पाहिलेलं होतं की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. आता यंदासुद्धा ज्यावेळेस दुष्काळाची शक्यता हवामान म्हणजे त्या अर्थानं नाही वर्तवली, पण कमी पावसाची शक्यता जी आहे त्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या भागातच त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला अशी सिच्युएशन आहे. तशा पद्धतीची संभाव्यता व्यक्त केली जाते. तर या भागांसाठी जिथे सातत्यानं नैसर्गिक संकट येत आहेत, हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय, यांच्यासाठी सुद्धा मग वेगळ्या काहीतरी वाटा आपल्याला निवडाव्या लागतील का धोरणांच्या पातळीवरती, किंवा यांच्यासाठी एक वेगळं काहीतरी स्ट्रक्चर निर्माण करावं लागेल का? हो, नक्कीच करावं लागेल. मोठी लोकसंख्या अवलंबून आहे त्या भागातली. आणि विशेष म्हणजे त्या भागामध्ये औद्योगिकरण आणि ह्याचा फार हे झालेलं नसल्यामुळं बहुतांश जनतेचं रोजगाराचं मुख्य क्षेत्र हे शेती क्षेत्र आहे. बरोबर. आणि त्यामुळे तिथं ते नक्की करावं लागेल. आणि हवामान बदलाच्या दृष्टीनं मोस्ट व्हल्नरेबल जिल्हे त्या भागातलेच आहेत. त्यामुळे तिथं पोखरासारखा एक प्रोजेक्टसुद्धा सुरू आहे. मात्र आपल्याला त्या भागामध्ये हे सगळी जोखीम विभागणारी किंवा हे सगळे धोक्यामध्ये तग धरून राहणारी शेती पद्धती विकसित करावी लागेल. शेती पद्धती विकसित करावी लागेल. त्या शेती पद्धतीची पूर्व अट असेल की ती डायव्हर्सिफाईड पाहिजे. बरोबर. अनेक कंपोनंटमधनं मला ती मिळायला पाहिजे. म्हणजे मी 2.5 एकर 3 एकराचा शेतकरी आहे. सध्या मी पूर्ण सोयाबीन लावतोय आणि रब्बीमध्ये परत ज्वारी लावतोय. दोन्हीही पावसावर अवलंबून आहेत. तर ते अवलंबित्व पहिलं निर्णय अवलंबित्व कमी व्हायला पाहिजे आणि त्याला किमान 6-7 महिने शेती करता येईल एवढं पाणी त्याला उपलब्ध पाहिजे. ॲटलिस्ट प्रोटेक्टिव्ह इरिगेशन तरी. प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणजे किमान 1-2 म्हणजे तुम्ही विचार करा की मी पेरणी केलेली आहे, माझं पीक चांगलं आलेलं आहे, पीक फुलोऱ्यात असताना पाऊस गायब झाला आहे. तज्ज्ञ असं सांगतात की फुलोऱ्यात पाण्याचा जर ट्रेस बसला किंवा पाण्याचं जर कमतरता असेल तर तुमच्या उत्पादनामध्ये 50% घट येऊ शकते. तर मला एक पाणी त्यावेळेस मिळणं किती गरजेचं आहे ते मला मिळत नाही. त्यामुळे माझं ते एवढं चांगलं पीक आलेलं माझ्या डोळ्यासमोर कमी उत्पादकती शेती होऊन बसते. तर पहिल्यांदा ही जी आहे ना, हे पाण्याची जी गरज आहे किमान संरक्षित पाणी म्हणजे मला किमान 2-3 वेळा पाणी देता येईल असं सहज उपलब्ध होऊ शकतं. तेवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. आणि पाण्याचा कमी वापर करणारं सुद्धा तंत्रज्ञान एका साईने विकसित होते. बरोबर. पेपर मल्चिंग असेल, ड्रीप इरिगेशन असेल, तुषार सिंचन असेल, असे होत असताना तर डायव्हर्सिफाईड ह्याच्यामध्ये पहिलं किमान पाण्याची गरज भागवून त्याला 6 महिने तरी शेती करता येईल असं त्याला पायाभूत सुविधा देणं. परत ते करता आल्यानंतर मग तिथं परत ऊसासारखं पीक येऊन उपयोगाचं नाही. तिथं शॉर्ट ड्युरेशनची पिकं की ज्याच्यामध्ये विक्रमी उत्पादनाचं तंत्रज्ञान आहे, भाजीपाला असेल की तशी पिकांचं त्यांना घेता यावं. तशी पिकं घेता आली की तशी इकोसिस्टम तिथं आकाराला येईल. तशी इकोसिस्टम आकाराला आली की तिथं त्याचे रोजगार मिळतील. म्हणजे मी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की समजा अनेक तुम्हाला पंचकृषी आढळतील महाराष्ट्रामध्ये. आपण शोधायचं ठरवलं ना, अतिशय आज तुम्हाला हवामान बदलाला अनुकूल शेती पद्धतीची शेतकऱ्यांनी स्वतःच्या बळावर उभी केलेली मॉडेल, त्याला ते मॉडेल नाहीत म्हणणार पण त्यांचं ती जगण्यासाठीचा तो संघर्ष आहे. त्याच्यातनं त्यांनी जे केलेलं आज तुम्हाला महाराष्ट्रातून फिरले तर 10 तुम्हाला मॉडेल दिसतील की ज्याच्यातून तुम्हाला संशोधन आणि धोरणाला दिशा मिळेल. तर इकोसिस्टम म्हणजे कसं असतं मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो की असं तुम्हाला एक गाव आढळेल की ते गाव पूर्वी कोरडवाहू होतं. त्या गावामध्ये वॉटरशेडचे कार्य मोठ्या प्रमाणावर काम झालं. त्यामुळे तिथला भूजल स्तर वाढला, पाणी मिळालं, शेततळी आली तिथं आणि मग तिथं टोमॅटोसारखं पीक आलं किंवा भाजीपाल्यासारखं एखादं पीक आलं. मध्यंतरी आम्ही कटफळ या गावाविषयी अशा 2 कथा लिहिलेल्या आहेत पेपरमध्ये की तिथं त्या कटफळचीच कथा सांगतो की ते गाव दिवाळीनंतर 80% लोक मायग्रेट होत होती त्या गावातली. कटफळ सांगोला तालुक्यातलं. ऊस तोडणी कामगार, बांधकाम मजूर आणि मेंढपाळ हे 3 याच्यासाठी दिवाळीनंतर गाव ओस पडायचं. तिथं वॉटरशेडची कामं झाली लोकसहभागातून. पाणी आलं की जे गाव 80% ओस पडत होतं त्या गावामध्ये सिमला मिरचीसारखं पीक आलं. सिमला मिरचीचं हे पीक का निवडलं? का तर ते 45व्या दिवसापासून उत्पन्न द्यायला सुरुवात होते त्याचं. पहिली तोडणी त्या दिवशी येते.
सिमला मिरचीचे शेतकरी वाढले की तिथं तशा नर्सरी आल्या, बरोबर. त्या नर्सरीमध्ये रोजगार मिळाला. सिमला मिरची 1 एकर सिमला मिरचीचा सीझनमध्ये पूर्ण साधारण एकरामध्ये 150-200 मजूर लागतात. तेवढ्या लोकांना तिथं मजुरी मिळायला लागली. परत वाहतूक व्यवस्था तिथं वाढली, मजुरांची वाहतूक असेल किंवा हे जो शेतीतलं उत्पादन आहे मिरची त्याची वाहतूक असेल त्याचं, तर त्या गावामध्ये आज आजूबाजूच्या 4-5 गावातून तिथं कामाला येत आहेत की ज्या गावामध्ये 80% लोक बाहेर जात होते. हे घडलं कशामुळं? पाणी उपलब्ध झालं. बरोबर. त्या पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पन्न विक्रमी येण्याची शक्यता असणारे सिमला मिरचीसारखं पीक मिळालं, जे 3-4 महिन्याचंच पीक आहे. पाणी इतकं पण नाही आलं की मला वर्षभर पुरेल एवढं पाणी आलं असतं तर कदाचित ऊस निवडला असता. पण मला एवढंच पाणी आहे आणि माझ्याकडे तंत्रज्ञान आहे. बरोबर. ते पाणी मी परत उडीद मुगाला देऊन मला एवढं साध्य झालं नसतं. बरोबर. किंवा ते पाणी बाजरीला देऊन मला इतकं रोजगार, एवढे पैसे असं साध्य झालं नसतं. तर ही अशी इकोसिस्टम आकाराला येईल असं मराठवाड्यात काम करायला पाहिजे. बरोबर आहे. इतका रोजगार त्याच्यातून मिळतोय. त्या भागातले शेतकरी सांगतात की आम्ही, त्या भागातला शेतकरी सांगत होता की तो वसईला बांधकाम मजूर म्हणून जायचा, काशीलिंग हुबाळे नावाचा तो शेतकरी. वसईला नवरा बायको जायचे, त्यांना 2004 साली 105 रुपये दोघांना मिळून रोजगार मिळायचा. तो अभिमानानं आज सांगतोय की मी दरवर्षी 7-8 लाख रुपये मजुरीवर खर्च करतो. बर. ही एवढी क्रांती वाटावी असं स्वप्नवत वाटावं. हे घडलं कशामुळं? किमान पाणी उपलब्ध झालं आणि तंत्रज्ञान उपलब्ध झालं, या दोन्हीमुळे ते होतंय. त्यामुळे आपण जे म्हणतो ना की संशोधक आणि धोरणकर्ते यांना हातात हात घालून करण्याचं काम आहे. संशोधकांनी केवळ आपल्याला काहीतरी हे म्हणून नाही, तर हे तळागाळातल्या लोकांसाठी, म्हणजे ती सिमला मिरचीचं वाण तयार करणारे, त्याच्यासाठीचं न्यूट्रिएंट तयार करणारे, ह्यांचं पण त्याच्यामध्ये योगदान आहे. असा थोडा आउट ऑफ बॉक्स जाऊन थिंकिंग केलं तर मराठवाडा आणि विदर्भात होऊ शकतं. आणि अर्थतज्ञ असं सांगतात की कडधान्य, तृणधान्य याच्या मागणीला काहीतरी मर्यादा असते, परंतु भाजीपाल्याची मागणी सातत्याने जसं जसं राहणीमान वाढेल तसं मागणी वाढते. म्हणजे आता आपण टोमॅटोच किती प्रकारे खातो पहा. म्हणजे राहणीमान उंचावलं, मला सॉसमध्ये टोमॅटो खायचा आहे, मला भाजीमध्ये टोमॅटो खायचा आहे, मला पिझ्झामध्ये टोमॅटो खायचा आहे, अशी मागणी त्याची वाढत जाते जसं जसं. किंवा हॉटेलिंग, म्हणजे हॉटेलमध्ये जाण्याच्या लोकांचं प्रमाण वाढतं तसं भाजीपाल्याची मागणी वाढते. हे असं सगळं शोधून ते करावं लागेल मराठवाडा आणि विदर्भात.